नमस्कार मंडळी, आपण उभे आहोत दिवेआगरच्या सुंदर समुद्र ठिकाणी. पुणे आणि मुंबईच्या या जवळ ठिकाण असल्यामुळेच मुंबई आणि पुणेकरांसाठी हा आवडीचा समुद्र किनारा आहे. तसेच राहण्याची खाण्याची मुबलक सोय असल्यामुळे हे ठिकाण खूप उत्तम मानले जाते. तर या व्हिडिओमध्ये आम्ही हा 2 दिवसाचा कोकण कसा एक्सप्लोर करूया हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर पहाटे आम्ही भिवंडीवरून साधारण 3 वाजता दिवेघराला जाण्यासाठी निघालो. साधारण 12 वाजता आम्ही आधीच बुक केलेल्या दर्यासागर म्हणून असे एक होमस्टे आहे तिथे पोहोचलो. हे रिसॉर्ट नारळाच्या आणि सुपारीच्या वाडीत आहे. तसेच समुद्रकिनाऱ्या जवळ असल्यामुळे हा आम्ही आधीच बुक केला होता. मस्तपैकी रूममध्ये बॅगा ठेवून आम्ही फ्रेश झालो. त्यानंतर थोडा आराम करून आम्ही लगेचच जेवायला गेलो. तर कोकणात आलो तर मासे तर हवेच. रिद्धीलाही खूप भूक लागली होती. आता कोकणातील मासे खायचे तर तिला खूपच घाई झाली होती. अशा प्रकारे आज आम्ही सुरमई आणि पापलेट थाली ऑर्डर केली होती. छानपैकी कोकणी आणि मालवणी पद्धतीने ही थाली होती. सोबत सोनकढी, मस्त असा रस्सा, तांदळाची भाकरी, पापड असे हे छान होते. मग रिद्वीला ही मासे खायची खूप आवड आहे, त्यामुळे तिने पापलेटवर छानपैकी ताव मारला आणि आम्ही जेवून झाल्यावर मस्त फ्रेश झालो आणि निघालो मेन आपल्या सर्वात आकर्षणाचा पॉइंट म्हणजेच दिवेआगरचा समुद्र किनारा. मस्तपैकी हा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनाला एकदम भारावून टाकले होते. मस्तपैकी आम्ही व्हिडिओ केला. छानपैकी असं रिद्वीला हा पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे ती खूप एक्साइटमेंट होती. पळत पळत निघाली. एवढं पाणी तिने पहिलंच पाहिलं होतं आणि त्यामुळे तिची खूप घाई झाली. कधी एकदा पाण्यात जातो आणि कधी मी हा समुद्रकिनारचा आस्वाद घेतो असं झालं होतं. त्यामुळे पहिल्या लाटेतच ती खाली पडली आणि लाट येताना तिची अशी ही मस्ती चालली होती. हा समुद्राचा पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे तिला खूप मजा आली होती. खूप पाण्यात भिजली, खेळली आणि त्यानंतर खूप दमली ती. त्यानंतर रेतीचा कसा किल्ला बनवायचा ही ती शिकली. तर समुद्राच्या अशा लाटा, थंडगार वारा, त्यामुळे समुद्रकिनारी जाऊन अशी मजा घेण्यात खूपच वेगळी मजा आहे. समुद्राच्या पाण्याच्या लाटावर मजा करण्याची ही वेगळीच मजा आहे. त्यानंतर सूर्य हा हळूहळू क्षितिजाच्या दिशेने झुकायला लागला. असा हा सनसेट आणि समुद्रकिनारा किती छान ना, असं बघायला खूप नशीब लागतो. त्यानंतर मस्त आम्ही फोटोशूट केले आणि असा हा सनसेट बघत बघत आम्ही समुद्रकिनारी छान असं शांतपणे बसलो आणि समुद्रकिनारा आणि हे असं सनसेट एन्जॉय केलं. त्यानंतर रिद्वी इकडे मस्तपैकी दूध पित होती. मस्त असं वातावरण निर्माण झालं होतं. त्या समुद्राच्या किरणापासून आभाळात वेगळाच असे रंग आले होते. त्यानंतर रात्री हे फॅमिली मेंबरमध्ये एक बड्डे होता बाबांचा. तो छानपैकी आम्ही सेलिब्रेशन केला. सगळेजण खुश होते. समुद्रकिनाऱ्याची ही अशी ट्रीप आणि त्यामध्ये कोणाचा बड्डे असेल तर किती वाव ना. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो दुसऱ्या ठिकाणी पॉइंट एक्सप्लोर करायला. छानपैकी अच्छी अशी ड्रेसिंग होती. त्यानंतर आम्ही कोस्टल रोडने छान असे समुद्रकिनारा एक्सप्लोर केला. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि उत्तम समुद्रकिनारे हे कोकणाला लाभले आहेत. गो माहेरला जाते हो नकवा या गाण्याचा अर्थ हा कोकणात घेतल्याशिवाय कळतच नाही. त्यामुळे कोकणचे समुद्र हे उत्तम पर्याय आहेत पर्यटनासाठी. त्यानंतर कोकणाच्या थंड हवेत गोळा खाण्याची मजाच वेगळी आहे. मग आम्ही पुढे निघालो पुढच्या पॉइंटला व्ह्यू करायला. अशा ठिकाणी आम्ही हे शंकराचं सोमनाथ म्हणून एक मंदिर आहे. तेथे 58 असे दिव्य स्तंभ आहेत. म्हणायचे की पूर्वी ती रात्री आपोआप पेटायची आणि पहाटे बंद व्हायची. अशी ही प्राचीन काळातील मंदिर अतिशय लाल मस्त बुंद दगडांनी बनलेलं आहे. त्यानंतर आम्ही छानपैकी असं मंदिर बघितलं. त्यानंतर मंदिरात गेल्यावर खूप प्रसन्न वाटलं. मंदिरात पिंडीमध्ये दर्शन घेण्यासाठी आतमध्ये असं वाकून जावं लागतं. त्यानंतर अशी सुंदर अशी इथे पिंडी आहे. त्याचे आम्ही छानपैकी दर्शन घेतले, त्याचे आभार मानले आणि आम्ही निघालो. पण आता पुढे जेवणासाठी तर इथे खानावळ म्हणून असे भरपूर असे प्रसिद्ध ठिकाणं आहेत. तर आम्ही एका ठिकाणी थांबलो. रिद्वी आणि बाबांची मस्त अशी दोस्ती जमली होती. रिद्वी खूप एन्जॉय करत होतं. तिची पहिलीच ही कोकणातली ट्रिप होती. अशा तऱ्हेने कोकणातील समुद्र आणि त्याचा किनारा इथून काही पाय सरत नव्हता, पण घराकडे जावंच लागेल. त्यामुळेच आम्ही घराचा रस्ता धरला.
समुद्राला निरोप देता देता मनामध्ये एक छान अशा आठवणी गोळ्या झाल्या. ही 2 दिवसाची ट्रिप, पण हा वर्षभराचा थकवा यामध्ये कुठे गेला काहीच समजलं नाही.